ठाण्यामध्ये 3 शिवसैनिकांवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलाय। टेंभी नाका शाखेमध्ये शिवसैनिकांवर हा हल्ला झालाय। अज्ञाताकडून धारधार शस्त्राने हल्ला केलाय आणि या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये देखील चित्रित झाली आहे। ठाणे पोलिसांकडून आरोपींचा आता शोध सुरू आहे। ठाणे शहरातल्या टेंभी नाका शाखेत 3 शिवसैनिकांवर हा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। एका अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने या तिघांवर हल्ला केल्याची माहिती आहे आणि या हल्ल्यानंतर आरोपी फरार झालाय। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। टेंभी नाका शाखेतली दृश्ये, तिघेजण सहज खुर्चीवर बसलेले होते आणि त्यावेळी एक अज्ञात या ठिकाणी घुसला आणि तिघांवर त्याने हल्ला केला। धारधार शस्त्राने हल्ला केला तर ही अज्ञात व्यक्ती घुसली आणि अशा प्रकारे हल्ला केला। सीसीटीव्ही मध्ये सगळी दृश्ये चित्रित झालेली आहेत। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। शुभम, ठाण्यामध्ये ही घटना घडली, धक्कादायक आहे। शाखेमध्ये तिघेजण बसले असताना अशा प्रकारे हल्ला झाल्याचं कळतंय, काय नेमकी सगळी दृश्य सांगतात? निश्चित पाहिलं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वीची ही घटना आहे। ठाण्यातील शिवसेनेची जी महत्त्वपूर्ण शाखा आहे टेंभी नाका हा शिवसेनेचा गड आहे आणि याच ठिकाणी असणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी शिवसेनेची शाखा आहे। या शाखेवरती अनेक शिवसैनिक जे आहेत ते बसले होते आणि सायंकाळच्या सुमारास जे आहेत ते दुचाकीवरती एक तरुणी व एक तरुण येतो आणि ह्या मधील त्या तरुणीने जे आहे ते पहिले त्या शिवसैनिकांसोबत बाचाबाची करताना दिसून येत आहे। नंतर पाठीमागून जो आहे तो एक अज्ञात इसम जो आहे तो येतो आणि त्या इसमाने जे आहे ते तिघांवरती धारदार शस्त्राने जो आहे तो हल्ला केला आहे। शिवसैनिकांनी देखील त्याच्यामध्ये काही प्रमाणात प्रतिउत्तर जे आहे ते हल्ल्याला दिल्याचं दिसून येत आहे। सध्या पण पाहिलं तर हा व्हिडिओ सीसीटीव्ही जो आहे तो व्हायरल होत आहे। या घटनेनंतर ठाणे नगर पोलिसांनी जे आहे या 2 अज्ञात इसमांचा जो आहे तो शोध घेत आहेत। कुठल्या तरी जुन्या वादातून जो आहे तो या तरुणीने हा हल्ला केल्याचं देखील बोललं जात आहे। ठीक, शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। ठाण्यामधली घटना आहे। टेंभी नाका इथली जी शिवसेनेची शाखा आहे या ठिकाणी हे तिघेजण बसले होते। 3 शिवसैनिकांवर यावेळी अज्ञाताने हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे।